ब्रेकनंतर स्वागत। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दरेगावी परिसरातील सुरू असलेल्या पुलांच्या कामांची पाहणी केली आहे। पश्चिम महाराष्ट्र ते कोकण जोडणाऱ्या कोयना जलाशयातील पुलाचं काम सध्या सुरू आहे। रात्री अंधारात सुद्धा या भागातील कामं सुरू आहेत, याची पाहणी शिंदेंनी केली आहे। याचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधीने। पश्चिम महाराष्ट्रासह कोकणाला जोडणारा एक महत्त्वपूर्ण प्रोजेक्ट म्हणजे कांदाटी खोऱ्यामध्ये जो काही आता आपण जो विविंग गॅलरीचा एक पूल बघत आहोत, त्याचं काम जे आहे ते पूर्णत्वाकडे गेलेलं पाहायला मिळत आहे। गाडवलीच्या परिसरामध्ये हा बनत असलेला भव्य असा पूल, विविंग गॅलरीचा पूल जो आहे तो आता महत्त्वाचा ड्रीम प्रोजेक्ट म्हणून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा पाहिला जातोय आणि त्याचीच आज पाहणी करण्यासाठी आवर्जून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे या ठिकाणी आलेले आहेत आणि आज आवर्जून जे आहे ते याची पाहणी करत आहेत। शहराच्या भागाकडे जाणारा जो रस्ता आहे तो सुकर व्हावा, हा यामागचा उद्देश आहे आणि याचाच ड्रीम प्रोजेक्ट जो आहे तो आज पूर्णत्वाकडे होताना पाहायला मिळत आहे आणि याचं लवकरच उद्घाटन जे आहे ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे करणार असल्याचं एकूणच त्यांनी आता थोड्या वेळापूर्वीच सांगितलेलं पाहायला मिळत आहे। कॅमेरामन आमिर शेखसह संतोष नलावडे, TV9 मराठी, दरे, सातारा। हा पूल आता कंप्लीट होतोय। पुलाचं बांधकाम बघून खरं मला म्हणजे आनंद वाटतोय। 2020-21 मध्ये याला चालना मिळाली आणि त्यानंतर याचं काम युद्ध पातळीवर सुरू झालं। आज हा पूल जवळपास 28 ते 30 किलोमीटरचा वळसा जो आहे तो लोकांचा वाचवणार आहे। मला वाटतं 1-1.5 महिन्यामध्ये 2 महिन्यामध्ये हा पूल कंप्लीट होऊन जाईल।